बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कुकटोळी येथे काशीराम साहेब जयंतीनिमित्त बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन। कामगारांच्या हक्कासाठी नवा लढा सुरू। बहुजन चळवळीचे प्रेरणास्थान काशीराम साहेबांना अभिवादन। कुकटोळीत कामगारांसाठी संपर्क कार्यालय सुरू। शोषित वंचितांच्या हक्कासाठी कुकटोळीत नवे व्यासपीठ, बहुजन असंघटित कामगार संघटनेचे कार्यालय कार्यान्वित। काशीराम साहेबांच्या विचारांना अभिवादन करत कुकटोळीत कामगार चळवळीला नवी ताकद, बहुजनांच्या संघटन शक्तीचा नवा टप्पा। कुकटोळी येथे कामगारांसाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। कुकटोळी येथे बहुजन नायक काशीराम साहेब जयंतीनिमित्त बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन। बहुजन चळवळीचे प्रणेते, शोषित, पीडित व वंचित समाजाला संघटित करून राष्ट्रीय पातळीवर बहुजनांची राजकीय चळवळ उभी करणारे बहुजन नायक माननीय काशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त कुकटोळी येथे बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात काशीराम साहेब यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून व पुष्प अर्पण करून करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी काशीराम साहेबांच्या कार्याची आठवण करून दिली। दलित कुटुंबात जन्मलेल्या मायावती यांना 4 वेळा एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा इतिहास घडवला। तसेच सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या असंख्य तरुण युवतींना राजकारणात पुढे आणून त्यांचा आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व विविध पदांवर पोहोचण्याची संधी दिली। शासन कसे चालते, समाजाला संघटित करून सत्ता कशी प्राप्त करायची याचे धडे काशीराम साहेबांनी दिले, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले। यानंतर बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाचे उद्घाटन संघटनेचे प्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील कामगारांचे विविध प्रश्न, अडचणी व न्यायासाठीची कामे मार्गी लावली जाणार असून कामगारांनी आपल्या प्रश्नांसाठी या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले। या प्रसंगी महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष वानखडे, सोलापूर प्रभारी आकाश लोंढे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप धुमाळ, संघटनेच्या खजिनदार सविता माने, वंचितचे नवीन कुमार कांबळे, रिपब्लिकन सेना मिरज तालुका अध्यक्ष महेंद्र कांबळे, वाळवा तालुका अध्यक्ष रुपाली धनवडे, कार्यकर्त्या वंदना हेगडे, तसेच बहुजन असंघटित कामगार संघटनेचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष आलोक कांबळे, संपर्क प्रमुख सुनील खोत, साहिल वाघमारे, दर्शन सावंत, आर्यन कांबळे, प्रतीक जाधव, ओंकार माळी, सुलतान सनदी, ओम डावरी, आदर्श वनमोरे, बोधिरत्न लोंढे यांच्यासह अनेक युवक, युवती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत बहुजन चळवळ मजबूत करण्याचे व कामगारांच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।